With ban on sand mining, extractors and transporters from Pedne on Thursday demanded legalization of sand extraction and transportation, and also disallowing entry of sand-laden trucks from Maharashtra into Goa. There are around 150 stakeholders from Pedne who are affected due to the ban on sand extraction and transportation. We have families to look after, said the aggrieved lot. They claim that around 150 to 200 trucks enter into Goa every day from Maharashtra without proper permits. We have formed teams in different parts of Goa, and these teams will stop vehicles entering Goa with sand through any checkpost, right from Patra Devi to Keri or any other, they said. Big Tycoon brings to you settlement plot at Dargal near Mopa Airport. Price starts from 15,000 rupees per square meter. हांगासून खूबशे ट्रक विना परवाना म्हणजे पास नसताना सर्रास वयता आणि एकीकडे आमची जवळजवळ एक म्हयनो रेंव आमची इल्लिगल असल्या कारणान लिगलायज जावन असल्या कारणान बंद आहा आणि महाराष्ट्रातसून इल्लिगल असे 150 ते 200 ट्रक ह्या सायडीन असे वयता ते पळोवपाक आमचे सगळे महाराष्ट्राचे ट्रक वयता काय गोयचे वयता आणि ट्रक रेंवाडटा आता ट्रक गोयचे काय भायले ना सगळे महाराष्ट्राचे चडशे कित्याक आमी आयज आरटीओन रिप्रेजेंटेशन केलें ऑफिसान आनी पुलीस स्टेशनार रिप्रेजेंटेशन केलें. एक्चुली तेंचें म्हणणें वेगळेंच आसा. तेंचे कडेन अपुरो स्टाफ आसा चॅक करपाक आनी हांगा तेंकां तेंचे कोण ट्रक येता पळय ते कांय रिकॉर्ड्सूय मेंटेन करिना. एकदम बाप आसा की हेजेर कंट्रोलूच ना. ते कितें म्हणटा की जे थोड्यो गाडयो आसा पळय त्यो फास्ट वयता ते आडोवंक शकना म्हणटा ते. सो ते नायलाज आहा तेंचो. सो हांव गव्हर्मेंटा कडेन मागता की तांकां स्टाफ प्रोवायड करचो दोगांयकूय. आयज ही परिस्थिती गोंयभर उसपाल्या की आमचे सादो मनीस सामान्य लोक जी आमची गोंयची रेंव 1,000 मेळटाली सामान्य लोकांक आयज ती 2,500-3,000 सामान्य लोक ती महाराष्ट्राची लोक घेता. रोडन आपले साठयल्ले जे घर बांदपाक ते तांकां दुखद घटना आसा. दुसरी गजाल म्हणजे हांव तुका एक थोडी सांगता की आमी सदांच हे रेंव लिगलायज करपाक वावुरलेले आसा. आयज जेन्ना पर्रीकर CM आसतना आमचे कडल्यान सगळ्या व्हड्याकाऱ्या कडल्यान बॅकलॉग रॉयल्टी पे करून घेतलेली. व्हड्याक आमकां GPS बसयल्लो. सगळ्यो तरतुदी आमी केल्ल्यो ज्यो पळय रेंव काडटा पळय पूण त्यो कांयच तेंच्यांनी कन्सिडर करनासतना कोर्टान आमकां इल्लिगल ठरयलें. हे सगळ्यांनी केल्लें पूण आयज ते गव्हर्मेंट आमचे ते मानून घेयना. आमकां इल्लिगल ठरयल्लें. आमी काय इल्लिगल न्हू. थोडे आमकां माफिया म्हणटा. माफिया हे ते गव्हर्मेंटान केल्लें आमकां आसा. आमकां लिगल करून दिया. आमचे कडल्यान पयशे वसूल करा. सगळे रेडी आसा आमी पयशे करपाक दिवपाक. आता तुमकां ट्रक मेळ्ळे येवपाचे भायले महाराष्ट्रांतले येताले हांगा येयल्ले आसा. आमी सदांच हांगा आसतले आतां. आमी टिमी केल्ली आसा. आमी एक हांगाचे सगळे पार्टाचे मेंबर्स आहा. सगळ्यांनी अशें आयज दिसून येयलें की थोडे दोडा मार्गा वयल्यान गेले म्हणून थोडे आनी खंयच्यान गेले म्हणून आमकां आत्तां न्यूज येयल्ली आसा. केरी. सो अशें घटना घडटा. आयज सगळ्यांनी रिप्रेजेंटेड CMान केल्ले आसा. तेंची व्यथा सराक मांडलेली आसा. CMान कितें सांगलें आयज जेन्ना भेट जाली तेन्ना CMान आमकां सांगलेलें आहा की 1 म्हयन्याच्या भितर आमी जे कितें प्रोसिजर आहा ते करून तुमची रेंव कायदेशीर करपाक आपूण हे करतलो. पूण तेतून तेरेखोल नदी ना न्हू. ते आमी उल्लेख केलोय. तेन्ना तेणी सांगलें की आतां रोखडेच आमी तेरेखोल एक मांडवीचे जावपाचें आहा कंप्लीट. तेच्या उपरांत तेरेखोल घेतले अशें सांगलें. न्हू आतां म्हाका सांग CM आतां गोंयचो CM तुमचे MLA गोंयचे महाराष्ट्राची बाजू पयली कित्याक आयकून घेता. हेच तर आमी जाणून घेवंक जाय न्हू. हेच जाणून घेवंक जाय की आयज अशें दिसून येता की हांगा गाडी येयले की ते ऑनलायन 500 पास मागता आमच्या मायन्स डिपार्टमेंटाक. 500 पास एक गाडी जर येयली ते 500 पास मायन्स डिपार्टमेंटाक ऑनलायन मागता आनी मायन्स डिपार्टमेंट तांकां
पास दिता गोवा ट्रान्झिट करपाक, आणि त्या पास फक्त 2 ब्रासाचो आसता न्हू, पूण हे ओव्हरलोड करून 3 ब्रास व्हरता, हेजेर कांय नियंत्रण ना. तुम्ही मुद्दाम स्टडी करा की एका पास कितक्या हेजो आसता तो आनी हे कितके व्हरता ते. आणि पास हो कितलो टाइम पर्यंत, एका दिसाक एक पास का एक ट्रिपीक एक पास कितलो आसता, कितली वरांक व्हॅलिडिटी भाई कितलो असता तो पास? 6 वरान कितले ट्रिपी मारप काय? एकूच एका पासाक एक ट्रिप. ते मागीर कोण चेक करता परत पास? टाइम जालो जाल्यार 60 वरां काय चेक करता. पूण आमचो रिक्वेस्ट आसा गोवा गव्हर्मेंटा कडेन, अत्यंत तुम्ही सगळे जाण तुमच्या मार्फत हांव सांगूंक सोदता, जे MLA आसा, कन्सर्न डिपार्टमेंटाचे मिनिस्टर आसा, आनी सगळ्यांनी एक जावन आतां ते तुम्ही बेगीनच्या बेगीन हे की लायसन्सां दिवची. तशें तुमी हांगा महाराष्ट्राची रेंव आनी इल्लिगल तुमी जशें 500 दिवन हांगा गाडी करता, तशीच ही रेंव तुमी डबल मारा आनी आमकां काडून दिवची. सध्या आम्ही पत्रादेवी या चेक नाक्यावर आहोत आणि या ठिकाणी जे आपले पेडणे तालुक्यातील पारंपरिक पद्धतीने रेती व्यवसाय करणारे जे व्यावसायिक आहेत, त्यामध्ये युवकांचा जास्त भरणा आहे. आणि हे युवक आपला व्यवसाय करत असताना आपला घर संसार चालवतात, मुलाबाळांचं सोनं गहाण ठेवून किंवा कर्ज काढून होड्या बांधल्या, आणि होड्यातून एखादा व्यवसाय मिळेल, रोजगार मिळेल या हेतूने या व्यवसायामध्ये आपल्या शापोरा आणि तेरेखोल नदीमध्ये एकूण 200 पेक्षा जास्त होडी रेती व्यवसाय करत असतात. परंतु हल्ली न्यायालयाच्या आदेशानुसार रेती व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. परंतु महाराष्ट्रातून बेकायदेशीर मोठ्या प्रमाणात रेती या ठिकाणी येत जाते आणि या चेक नाक्यावर केवळ 500 रुपये देऊन महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील ट्रक रेती व्यावसायिकांना परवानगी देतो. येथील लोकांचं म्हणणं आहे, येथील व्यावसायिकांचं म्हणणं आहे, अगोदर जी पारंपरिक पद्धतीने आपल्या पेडणे तालुक्यातील शापोरा आणि तेरेखोल नदीमध्ये रेती व्यवसाय सुरू आहे तो कार्यरत करावा आणि नंतरच बाहेरून रेती व्यवसायाला परवानगी द्यावी. अन्यथा दररोज या ठिकाणी हे व्यावसायिक पूर्ण गोव्यातील रेती व्यावसायिक एकत्रित येऊन तेरेखोल आणि शापोरा ज्या नद्यामधून जर रेती व्यवसाय सुरू होत नसेल तर बाहेरून रेती आणण्यास आम्ही निर्बंध घालू अशी या नागरिकांनी व्यावसायिकांनी आपली इशारा दिलेला आहे. या पत्रादेवी नाक्यावर जर महाराष्ट्रातून ट्रक रेती घेऊन आले तर ते अडवण्याचं काम अविरत चालू करण्याचं त्यांनी आरंभ केलेला आहे. रात्र 9 वाजल्यापासून नागरिक मोठ्या संख्येने या चेक नाक्यावर उभे आहेत आणि योगायोगाने आज एकही ट्रक महाराष्ट्र भागातून रेती घेऊन आलेला नाही. सरकारने आपल्या भूमिपुत्रावर अन्याय होणार नाही त्यासाठी तेरेखोल आणि शापोरा या 2 नद्यामध्ये जे भूमिपुत्र रेती व्यवसाय पारंपरिक पद्धतीने काढतात त्यांना मुभा द्यावी आणि नंतरच महाराष्ट्रातील रेती वाहतूक सुरू करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.